सकाळचं धुकं पडलं वितळलं, थंड स्वच्छ प्रकाश सगळीकडे पसरला. विक्रमने चौफेर नजर फिरवली. आठवड्यावर आठवडे असे जात होते. रात्रीचं तापमान शून्याच्या खाली जायचं, बर्फाचा जोरदार पाऊस व्हायचा, सोबतीला थंडगार वारे. सैनिकाचं हेच खडतर आयुष्य आता अंगवळणी पडलंय. घरची ओढ जाणवते. किती दिवस झाले, 2.5-3 वर्ष घरातून निघताना हिमांशूने आपल्या कोवळ्या हातांनी घट्ट मारलेली मिठी, गाडीत बसेपर्यंत घट्ट धरलेला हात, देविकाचे ते व्याकुळ डोळे, औक्षण करताना थरथरणारा हात जाणवत होता. आपल्यालाही हे सर्व तिथून पाय निघत नव्हता. औक्षण करून हात सोडून छातीला लावताना जाणवला तो वर्दीचा स्पर्श. भानावर आणलं त्याने, जायला हवं. ती भारतमाता साथ घालतेय. क्षणभर भांबावलेलं मन स्थिर झालं. देविकेला क्षणभर थोपटलं त्यांनी. डोळ्यातली ती अबोल भाषा ओळखली तिनं. हिमांशू, बाबा येणार आहे लवकरच. तुलाही बाबासारखी बंदूक हवी आहे ना? आणणार आहे तो येताना तुला. जाऊ दे त्याला, तोही आईसारखा समजूतदार. बाबा लवकर ये. तो आर्यन आहे ना? कोण रे? अरे तो माझा मित्र, माझ्या बाकावर बसणारा. मग त्याचे बाबा नगरसेवक आहेत. कधी कधी मोठी गाडी घेऊन सोडायला येतात. शाळेत सगळे मान देतात त्यांना. आणि तुलाच वेळ नसतो कधी. आता परत आलो की येईन नक्की. प्रॉमिस. तुझी आई येते त्याची येते का? बाबा तूच हवास मला. हो येणार तुझ्याबरोबर. परत आलो की. त्याला तरी कुठे माहीत होतं आपण परत कधी येणार की नाही. आज सगळं आठवत होतं त्याला. नुकतीच सुट्टी मंजूर झाल्याचं कळलं होतं. यावेळेस ठरवलं त्यानं की न कळवताच जायचं अचानक. हिमांशू देविकेला झालेला आनंद डोळे भरून बघायचा. परतताना तो दिल्लीला थांबला होता. काही काम होतं. काम आटपून तो बाहेर पडला. काय नवं हिमांशूला. समोरच मुलाचं कपड्याचं दुकान होतं. त्याच्या शोकेसमध्ये छानसा सैनिकी कापडातला मुलाचा ड्रेस होता. अरे किती छान, हे हिमांशूला आवडेल. तो दुकानात गेला. तो ड्रेस दाखवाल का? केवढा आहे मुलगा? तो विचारात पडला. केवढा झाला असेल आता? उंची वाढली असेल तर? दुकानदाराला त्याचा संभ्रम लक्षात आला. साहेब किती वर्षाचा आहे तो? 10. हा घ्या, हा बरोबर बसेल. बरं द्या हां. तो बाहेर आला. त्याला आठवलं आपण बंदूक आणणार म्हणून कबूल केलेलं त्याला. त्यानं खेळण्याच्या दुकानातून एक बंदूक घेतली. देविकेला एक छानशी साडी घेतली. आता त्याला घरी जाण्याचं वेध लागलं. टॅक्सीतून तो स्टेशनला उतरला. जिना चढताना एका पायरीवर एक स्त्री दिसली. अवघडलेली होती. मोठ्या 2 बॅगा आणि 6-7 वर्षाची मुलगी. तिला ती उचलून नेताना दम लागला म्हणून ती तिथे बाजूला थांबली होती. आजूबाजूने इतके जण जात होते पण कुणी तिच्याकडे लक्ष देत नव्हतं. हा पटकन पुढे झाला. आपली सॅक त्यानं खांद्याला लटकवली. दीदी मी मदत करतो चला. त्याने पटकन त्या बॅग्स उचलल्या आणि तो चालायला लागला. ती मागून मुलीला घेऊन आली. थँक्स दीदी असं म्हणू नका. तो तिथून निघणार इतक्यात त्या छोट्या मुलीने त्याला सलाम केला आणि म्हणाली भारत माता की जय, भारत माता की जय. त्याला लक्षात आलं अरे आपण वर्दीत आहोत. तो हसला. तिला जवळ घेत तोही म्हणाला भारत माता की जय. इकडे हिमांशूची देविकाच्या मागे भुनभुन चालले होते. उद्या स्वातंत्र्य दिन. मला शाळेत देशभक्तीपर गीत म्हणायचं आहे. एकट्याला मी काय घालू? बाळा संध्याकाळी जाऊ बाजारात. तुला छानसा पांढरा झब्बा पायजमा आणू चालेल ना? हो आई, पण तू आलं पाहिजे उद्या. त्या आर्यनचे आई बाबा दोघेही येणार आहे. माझे बाबा इथे नाही. तू तरी येशील ना? हो रे राजा, नक्की येणार. जा आता शाळेत. हिमांशू शाळेच्या गेटमधून आत गेला. तो त्याला हाक आली. हिमांशू. त्याने मागे पाहिलं तर आर्यन गाडीतून उतरला होता. थांब रे, माझ्यासाठी आलोस. तो त्याच्या बाबाच्या जवळ गेला आणि त्याचा पापा घेतला. बाय केलं आणि हिमांशूकडे आला. काय रे, तुझ्या डोळ्यात पाणी? बाबाची आठवण आली रे. त्याच्या गळ्यात हात टाकत आर्यन म्हणाला चल. शाळा भरली. शाळा सुटल्यावर तो घरी आला. आई दारातच वाट बघते. पाहिल्यावर त्याला नवल वाटलं.
वाटलं. तो धावत आला. आईच्या गळ्यात हात टाकत तो म्हणाला, "आई, माझी आई, चल आत, गंमत आहे तुझ्यासाठी." "बाबा, तू केव्हा आलास? केवढा मोठा झालास रे?" त्याला जवळ घेत विक्रम म्हणाला, "ही बघ गंमत तुझ्यासाठी." विक्रमने आणलेला ड्रेस त्याने लागलीच घालून पाहिला. खूप खुश झाला होता तो. "आई, मी उद्या हा ड्रेस घालणार आणि ही बंदूक बघ." आता तर हिमांशूने टुणकून उडी मारली. "हे, अशी बंदूक कुणाकडेच नाही बाबा, माझा लाडका बाबा." त्यांनी पटकन विक्रमचा पापा घेतला. आता त्याला खूपच सुरक्षित वाटत होतं. "बाबा, उद्या माझं गाणं ऐकायला येशील ना?" "हो, येणार तर माझ्या पिल्लूसाठी." सकाळ झाली. रोज रोज मिनवताऱ्या करून उठवायचं याला आणि आज कसा पटकन तयार झाला. देविकाला नवल वाटलं. विक्रम बघत होता. कसा हुबेहूब आपल्यासारखा दिसतोय हा या सैनिकाच्या गणवेशात. बंदूक तर कशी एटीत धरलीये. "चल लवकर बाबा." "अरे हो, कुलूप तर लावू दे." देविकाला बोर्डिंगच्या गेटमधून बघत होती. दोघेही गणवेशात होते. "किती एकसारखे दिसतायत हे." "चला राजे, निघायचं का?" "हो बाबा." "भारत माता की जय, भारत माता की जय." बाबाचा हात घट्ट पकडून हिमांशू निघाला. रस्त्यात लोक थांबून विक्रमशी बोलत होते, चौकशी करत होते. "चल ना रे बाबा, उशीर होतोय, सगळे आले असतील." ते तिघं शाळेत पोहोचले. दारातच उभी असलेली आर्यनची मोठी गाडी हिमांशूला दिसली. "बाबा, तो सगळ्यात पुढे बसला आहे ना, तो आर्यन आणि त्याचे आई बाबा." "असं का? छान." कुठं बसावे ह्याचा विचार विक्रम करत होता. तोपर्यंत हिमांशूचे वर्ग शिक्षक तिथे आले. "नमस्कार, हिमांशूचे आई बाबा, या ना पुढे, इकडे बसा." त्यांनी त्यांना सगळ्यात पुढच्या ओळीत आर्यनच्या आईबाबाजवळ नेऊन बसवलं. आर्यनचे बाबा उठून उभे राहिले आणि त्यांनी विक्रमला नमस्कार केला. "अरे हिमांशू, चल लवकर, तुझं गाणं आहे आता." सर म्हणाले. हिमांशू स्टेजवर गेला. त्यांनी खाली पाहिलं. त्याचे बाबा कौतुकाने त्याच्याकडे बघत होते. "बलसागर भारत हो." त्याचं सूर ठासून येत होतं. गाणं संपलं. तो खाली आला. आर्यन आपल्या बंदुकीकडे कुतूहलाने बघतोय हे त्याच्या लक्षात आलं. आज आपल्याकडेही असं काहीतरी आहे जे त्याच्याकडे नाही, ह्याचा त्याला अभिमान वाटला. कार्यक्रम संपला. स्टेजवर मुख्याध्यापकांनी विक्रमला बोलावलं. त्याचा सत्कार केला. ते बोलायला उभे राहिले. "नमस्कार, आज आपल्याला आपला उर अभिमानाने भरून येईल असा सन्माननीय प्रमुख पाहुणा मिळालाय, ज्याच्या भरवशावर आपण भारतीय इथे निर्धास्त राहतो." अशा शूर सैनिकापैकी एक असे विक्रम भोसले. त्यांनी आपलं मनोगत सांगावं. विक्रम अर्धा तास बोलत होता. सीमेवर आपले सैनिक जीव तळहातावर घेऊन कसे लढतात हे तो सांगत होता. त्याचं वर्णन ऐकताना लोकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. भाषण संपलं. टाळ्यांचा कडकडाट झाला. हिमांशू बघत होता. आर्यनचे बाबा पण उठून उभे राहून टाळ्या वाजवत होते. त्याचा ऊर अभिमानाने भरून आला. तो जोरात ओरडला, "भारत माता की जय." लोकांच्यातून तितक्याच जोरात प्रतिसाद आला, "भारत माता की जय." हिमांशू बघत होता. आज त्याला त्याचा बाबा आभाळाहून मोठा वाटला आणि इकडे विक्रम स्टेजवरून बघत होता. आपलं प्रतिरूप मोठं झालेलं, त्याच वर्दीत बंदूक घेऊन लढणारं, मातृभूमीसाठी. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय. मृणाल शामराज. तर मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल? नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.